कल्याण डोंबिवली शहरात अनेक ठिकाणी बांगलादेशांचा वास्तव्य आढळून आल्याने बांगलादेश मुक्त शहरासाठी पोलीस ॲक्शन मोडवर आले आहे. हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये घरकाम करणारे मजूर फेरीवाल्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बांगलादेशी असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी शहरातील फेरीवाल्यांची चौकशी सुरू केली आहे. कल्याण खडकपाडा पोलिसांनी खडकपाडा परिसरातील फेरीवाल्यांना आज पोलीस स्टेशनला बोलावून त्यांची चौकशी सुरू केली. फेरीवाल्यांच्या ओळखपत्र, आधार कार्ड, व्यवसायाचा पुरावा तपासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. या फेरीवाल्यावर याआधी कोणता गुन्हा दाखल आहे का याचा देखील तपास खडकपाडा पोलीस करत आहे. चौकशी दरम्यान बांगलादेशी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं. शहरात बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याने निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. जे पण काय फेरीवाले आहेत यांना वेळोवेळी चेकिंग करण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून आम्हाला वेळोवेळी सूचना प्राप्त होत आहे. त्या अंतर्गत आज विशेष मोहीम आम्ही आखलेली आहेत. आमचे जेवढे बी अधिकारी अजून आमचा स्टाफ आहे हे प्रत्येक एरियामध्ये जे फेरीवाले आहेत त्यांना आम्ही चेक करत आहोत की ते आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यांचा जन्म दाखला आहे का, त्यांच्यावर पूर्वीचे काय गुन्हे वगैरे आहेत का, या अनुषंगाने आम्ही स्पेशल ड्राईव्ह घेण्यात येत आहे आणि त्यामध्ये कोणी बांगलादेशी आहे का हे सुद्धा आम्ही तपासत आहोत. अगदी बरोबर आहे. एखादा फेरीवाल्यावर जर पूर्वीचा गुन्हा असेल, तो कुठं वॉन्टेड असेल, हे माहिती मिळाली की आम्ही संबंधित व्यक्तीला नक्कीच त्या जिथं कुठं वॉन्टेड आहे त्याला अटक करून आम्ही तिकडे पाठवू. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती कल्याण.